मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा नवीन फॉर्म आपण कशा पद्धतीने भरावा याची माहिती आपण आजच्या या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत। पूर्वी आपण फॉर्म भरत होतो तो नारीदूत ॲपद्वारे भरत होतो, पण आता त्या ॲपद्वारे कोणताही फॉर्म स्वीकारला जात नाही। त्यासाठी ladkibahin.maharashtra.gov.in ही वेबसाईट आपण त्या ठिकाणी जाऊन टाकायची। ही वेबसाईट टाकल्यानंतर हे बघा, असा डेस्कटॉप म्हणजे असा आपल्याला या ठिकाणी साईट या ठिकाणी ओपन होईल। ही साईट ओपन झाल्यानंतर आपण साईटच्या मेनू बारमध्ये क्लिक करून आपण त्या योजनेसाठी कोणते डॉक्युमेंट पाहिजे त्याची सुद्धा माहिती इथे पूर्णपणे दिलेली आहे। ही माहिती आपण संपूर्ण पद्धतीने या ठिकाणी वाचून घेऊ शकता। यानंतर आता आपल्याला नवीन असणारा जो फॉर्म आहे तो या ठिकाणी भरायचा आहे। फॉर्म भरण्यासाठी खाली अर्जदार लॉग इन नावाला आपण क्लिक करायचं। या ठिकाणी क्लिक केल्यानंतर असा डॅशबोर्ड आपल्या समोर येतो। हा डॅशबोर्ड आल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला मोबाईल नंबर आणि पासवर्ड एंटर करा असं या ठिकाणी आपल्याला सांगितलं जातं। त्यानंतर कॅप्चा एंटर केल्यानंतर लॉग इन केल्यानंतर आपण त्या वेबसाईटमध्ये लॉग इन होतो। पण आपण या ठिकाणी पहिल्यांदाच या वेबसाईटला व्हिजिट करत आहोत। ह्या वेबसाईटमध्ये आपल्याला अर्ज भरण्यासाठी फॉर्म भरण्यासाठी आपल्याला एक अकाउंट क्रिएट करावं लागतं। या ठिकाणी बघा, खाली क्रिएट अकाउंट हे एक ऑप्शन आहे, त्या ऑप्शनला आपण क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर आपल्याला असा फॉर्म ओपन होतो। हा फॉर्म फिलअप करून आपल्याला आपलं स्वतःचं एक यूजर नवीन अकाउंट या ठिकाणी बनवायचं। हे बघा, या ठिकाणी मी टाईप करतोय। हे बघा, मोबाईल नंबर आणि पासवर्डमध्ये आपण काहीही टाकू शकतो। स्वतःचं नाव @123 असं काही पासवर्ड तुम्ही टाकू शकता। कन्फर्म पासवर्डमध्ये परत तोच पासवर्ड आपल्याला या ठिकाणी टाकायचा। पासवर्ड टाकल्यानंतर आपण कोणत्या जिल्ह्यामधून आपण हे फॉर्म भरत आहोत तो जिल्हा या ठिकाणी आपण निवडायचा। त्यानंतर आपला तालुका कोणता आहे तो तालुका या ठिकाणी आपल्याला पूर्णपणे या ठिकाणी निवडायचा आहे। आपलं गाव किंबहुना आपण कोणत्या शहरामध्ये आहे, सिटीमध्ये आहे तेही या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे। त्यानंतर आपण कोणत्या म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये येतो, कोणत्या महानगरपालिकेच्या आपण अंतर्गत येतो तेही या ठिकाणी माहिती टाकायची। या ठिकाणी जालना भरपूर ऑप्शन आहे, यामध्ये कोणतंही आपण टाकू शकता। जर आपण महानगरपालिकेच्या अंतर्गत आपण येत नसेल तर नॉट ॲप्लिकेबल आपण त्या ठिकाणी सर्च करून आपण पुढच्या ऑप्शनकडे जाऊ शकतो। आता ॲथोराइज पर्सन आपण फॉर्म भरतोय, पण आपण कोणत्या ॲथोरायझेशनने आपण हा फॉर्म भरतोय, भरपूर सारे ऑप्शन आहे। सर्वप्रथम जनरल वुमन म्हणजे सामान्य महिला, CRPF म्हणजे भरपूर त्यामध्ये ऑप्शन आहे, जसं की ग्रामसेवक, वॉर्ड ऑफिसर, सेतू सेंटर, म्युनिसिपल कॉर्पोरेशन वगैरे असेल, त्याच्यामधून गव्हर्मेंट सर्व्हिस सेंटर असेल, हेल्प डेस्क चीफ म्हणजे भरपूर सारे ऑप्शन या ठिकाणी आहेत। तर यामधून आपण जनरल वुमन म्हणून आपण क्लिक करून म्हणजे सामान्य महिला म्हणून आपण क्लिक करून या ठिकाणी फॉर्म भरतोय। त्याच्यानंतर आपल्याला एक्सपेक्ट या ठिकाणी या बटनावर क्लिक करून असं एक्सपेक्ट करायचं। खाली बघा, एक कॅप्चा आपल्याला फिल करा म्हणतो, तो कॅप्चा आपण या ठिकाणी फिल करायचा। कॅप्चा फिल केल्यानंतर आपण साइनअपला क्लिक करायचं। आपण साइनअपला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक OTP सुद्धा येईल, व्हेरिफिकेशन OTP, तो आपल्याला या ठिकाणी टाकायचा। 4 अंकी असतो। हे बघा, OTP आला। या ठिकाणी OTP टाकून परत या ठिकाणी कॅप्चा फिल करायचा। व्हेरीफायला क्लिक करायचं। व्हेरीफायला क्लिक केल्यानंतर हे बघा,
लॉग इन सक्सेस म्हणजे आपला एक युजर आय डी, आपला एक लॉग इन आय डी या ठिकाणी पूर्णपणे तयार झालेला आहे. तर यानंतर तो लॉग इन आय डी या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे. सर्वप्रथम आपण आपला जो मोबाईल नंबर आपण लॉग इन आय डीमध्ये टाकला तो या ठिकाणी आपण टाकणार आहोत. आपला पासवर्डही या ठिकाणी एंटर करायचा. त्यानंतर या ठिकाणी कॅप्चा आपल्याला पुन्हा फिल करायचा. कॅप्चा फिल केल्यानंतर लॉग इनला आपण क्लिक करायचं. मोबाईल नंबर या ठिकाणी चुकला आहे, थांबा. लॉग इनला या ठिकाणी आपण क्लिक करायचं. हे बघा, अशा पद्धतीने आपण आता त्या साईटमध्ये लॉग इन झालेलो आहोत. आता या ठिकाणी मेनू बारला क्लिक केल्यानंतर ॲप्लिकेशन ऑफ माझी लाडकी बहीण म्हणजे या ठिकाणी आपल्याला न्यू ॲप्लिकेशन करायचं असेल तर या ठिकाणी आपण क्लिक करायचं किंवा आपलं प्रोफाईल आपण या ठिकाणी बघू शकता. तर आपण नवीन अर्ज भरतो यासाठी ॲप्लिकेशनला क्लिक केल्यानंतर आपल्याला असं या ठिकाणी आधार नंबर आपल्याला या ठिकाणी प्रविष्ट करायचा. तो आधार नंबर या ठिकाणी आपल्याला फिल केल्यानंतर पुढची प्रोसेस आपल्याला या ठिकाणी करायची. या ठिकाणी मी आधार नंबर फिल करतोय. त्यानंतर या ठिकाणी पुन्हा कॅप्चा दिलेला आहे, तो कॅप्चा आपल्याला टाकायचा. या ठिकाणी आपण ज्यांचा फॉर्म भरत आहोत त्यांचा आधार नंबर या ठिकाणी टाकायचा. या ठिकाणी तुम्हाला दाखवण्यासाठी मी माझा आधार नंबर या ठिकाणी टाकला आहे. आता आधार नंबर टाकल्यानंतर आपण रजिस्ट्रेशन फॉर्मवर आपण पेजवर या ठिकाणी आलेलो आहोत. अशी माहिती आपण ओपन झाल्यानंतर आधारवर आपलं जसं नाव असेल तसंच नाव आपण या ठिकाणी टाकायचं. ते नाव पूर्णपणे या ठिकाणी आपण टाकायचं. या ठिकाणी आपण ज्यांचं ॲप्लिकेशन नाव टाकलं त्यांचं फादर किंवा हजबंड जे असेल ते ऑप्शन आपण सिलेक्ट करायचं. जर विवाहित असेल तर आपण हजबंड टाकायचं आणि अविवाहित जर बहिणी असेल गृहिणी असेल तर त्यांनी या ठिकाणी फादर आपल्या वडिलांच्या नावावर म्हणजे आपण फॉर्म ज्यांच्या नावाने भरतोय त्यांची डिटेल्स या ठिकाणी आपल्याला भरायची. या ठिकाणी आपण हजबंड या नावाला हे ऑप्शन या ठिकाणी घेऊया. तर हजबंडचं असणारं पूर्ण नाव या ठिकाणी आपल्याला परत एकदा टाकायचं. नाव पूर्णपणे आणि व्यवस्थित पद्धतीने टाकायचं. मिडल नेम ऑफ वुमन या ठिकाणी परत आपल्या हजबंडचं नाव किंवा वडिलांचं नाव असेल ते या ठिकाणी आपण प्रविष्ट करायचं. आता मॅरिड स्टेटस, मॅरिड असेल तर मॅरिड, अनमॅरिड काय असेल ते स्टेटस आपण टाकू. या ठिकाणी मॅरिड हे स्टेटस मी टाकतोय. या ठिकाणी आपली आधारवर जी जन्मतारीख असेल ती जन्मतारीख आपण या ठिकाणी प्रविष्ट करायची. या ठिकाणी महिना आपण अगोदर महिना सिलेक्ट करायचा. महिन्यानंतर आपण तारीख अगोदर वर्ष, नंतर महिना, नंतर आपण तारीख आपण या ठिकाणी करू शकतो. 1 जानेवारी 1993 ही जन्मतारीख मी या ठिकाणी घेतली. आता आपला जर जन्म महाराष्ट्रात असेल तर आपण या ठिकाणी क्लिक करायचा आणि महाराष्ट्रात नसेल तर आपण नोला क्लिक केल्यानंतर आपण कोणत्या स्टेटमध्ये आहेत तर आपल्याला तिकडचा ॲड्रेस या ठिकाणी आपण महाराष्ट्रात आहोत, आपण महाराष्ट्राच्या याला क्लिक करून आपल्याला पुढची माहिती या ठिकाणी भरायची. आपला ॲड्रेस पूर्णपणे या ठिकाणी टाकायचा. ॲड्रेस आपलं गाव असेल तर गाव, शहरामध्ये असेल तर आपला प्लॉट नंबर वगैरेही तुम्ही पूर्णपणे टाकू शकता. त्यानंतर या ठिकाणी आपला पिनकोड जो असेल तो टाकायचा. कोणत्या डिस्ट्रिक्टमधून आपण फॉर्म भरत आहोत ते डिस्ट्रिक्ट ही या ठिकाणी टाकायचं. म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये कोणते येतो त्याही ठिकाणी. आणि हे मेन ऑप्शन आहे बघा. कन्सल्टन्सीमध्ये आपला जो तालुका असेल, जिल्हा असेल किंवा आपल्या शहरामध्ये असेल
तर ते ठिकाण व्यवस्थित पद्धतीने आपण या ठिकाणी निवडायचं. या ठिकाणी मी जालना निवडतोय. या ठिकाणी आता आपल्याला ज्यांचा आपण अर्ज भरतोय त्यांचा नंबर या ठिकाणी आपण टाकायचा. तो नंबर टाकल्यानंतर जर हे पुढचं ऑप्शन आहे की आपला युअर बेनिफिशियरी ऑफ एनी फायनान्शियल, आपण कुठल्या गव्हर्नमेंट स्कीमचे अगोदरच पैसे घेत आहोत का, जसं की विधवा स्कीम असेल किंवा इतर गव्हर्नमेंटच्या स्कीम असेल त्याचं काही मानधन आपण घेत आहोत का, त्या योजनेचा आपण लाभ घेत असेल तर या ठिकाणी यस करायचं, लाभ घेत नसेल तर नो करायचं. बऱ्यापैकी सर्वांनी या ठिकाणी नो करायचं. जर आपण यस केलं तर आपले पैसे या ठिकाणी येणार नाही. त्यानंतर आपल्या बँक डिटेल्स या ठिकाणी पूर्ण भरायची. बँकमध्ये आपल्या बँकचं नाव या ठिकाणी टाकायचं. अकाउंट नंबर या ठिकाणी टाकायचा. अकाउंट नंबर पुन्हा या ठिकाणी टाकायचा. या ठिकाणी अकाउंट होल्डर नेम म्हणजे ज्यांच्या नावाने अकाउंट आहे त्यांचं नाव या ठिकाणी टाकायचं. ज्यांच्या नावाने अकाउंट आहे त्यांचं पूर्ण नाव जसं पासबुकवर असेल तसं या ठिकाणी टाकायचं आणि खाली अकाउंट नंबर टाकायचा. या ठिकाणी थोडं उलटं झालं होतं. अकाउंट नंबर टाकल्यानंतर परत कन्फर्म म्हणजे अकाउंट नंबर कन्फर्म या ठिकाणी आपल्याला परत एकदा अकाउंट नंबर टाकायचा. नंतर आपण कोणत्या बँकमध्ये आपल्या बँकचा IFSC कोड आहे तो या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे. त्यानंतर आपलं अकाउंट हे आधारला सीडिंग आहे का, आधारला सीडिंग असेल तेच अकाउंट या ठिकाणी आपण द्यायचं. दुसरं दिलं तर आपल्या आधारला सीडिंग अकाउंटवर आपले पैसे जातील. आणि या ठिकाणी असेल तर यस, नसेल तर नो. बऱ्यापैकी सर्वांनी यस या ठिकाणी करायचं. आता या ठिकाणी आपण फॉर्म भरण्याच्या शेवटच्या स्टेपपर्यंत आपण आलेलो आहे. आपल्याला या ठिकाणी आपले डॉक्युमेंट्स जे आहे ते या ठिकाणी अपलोड करायचे. तर प्रत्येकाने आपल्या डॉक्युमेंटचे आपल्या मोबाईलमध्ये आपण फोटो काढून ठेवायचे किंवा ते स्कॅन करून ठेवायचे. त्यानंतरच फॉर्म भरायला सुरुवात करायची. किंबहुना जर डॉक्युमेंट आपल्याजवळ असेल तर आपल्याला कॅमेरा हे ऑप्शन देखील या ठिकाणी आहे. त्या ऑप्शनला क्लिक करून आपण डॉक्युमेंट खाली ठेवून समोरासमोर डॉक्युमेंटचे फोटो आपण अपलोड करू शकतो. या ठिकाणी मी आपल्याला दाखवतो. कॅमेऱ्याला क्लिक केल्यानंतर कॅमेरा ओपन होतो. या ठिकाणी आपण डॉक्युमेंट अपलोड करायचे. या ठिकाणी आधार कार्डचं बॅक याला क्लिक केल्यानंतर गॅलरीमधूनही जर आपल्याला करायचं असेल तर आपण गॅलरीमध्ये जाऊन आपले डॉक्युमेंट्स आपण या ठिकाणी अपलोड करू शकतो. आपले डॉक्युमेंट कशात असेल ते या ठिकाणी सर्च करून आपण ते डॉक्युमेंट अपलोड करू शकतो. या ठिकाणी आपल्याला हमीपत्र द्यायचं आहे. आपल्याला एक झेरॉक्स काढून आपण हमीपत्राचं झेरॉक्स आपल्याला तयार ठेवावं लागेल. हमीपत्र आपल्याकडे नसेल तर आपण डाउनलोड करून जवळच्या झेरॉक्स सेंटरमधून आपण हमीपत्र घेऊन त्याच्यावर आपलं नाव टाकून आपली सिग्नेचर टाकून हमीपत्र आपल्याला तयार ठेवायचं आहे. अशा पद्धतीने हमीपत्र असेल. हमीपत्र या ठिकाणी भरून त्याच्या खाली सिग्नेचर करून ते हमीपत्र आपण या ठिकाणी अपलोड करायचं. ॲप्लिकेशन आपण ज्यांचा भरतोय त्यांचा फोटो असेल तर त्यांचा फोटोही या ठिकाणी अपलोड करू शकता. किंबहुना आपण लाईव्ह या ठिकाणी त्यांचा फोटो घेऊ शकता. सर्व माहिती भरल्यानंतर या ठिकाणी एक्सपेक्ट या खालच्या ऑप्शनला क्लिक करून आपण एक्सपेक्ट क्लिक करायचं. स्क्रोल करून आपण स्वीकारा या ठिकाणी क्लिक करून या ठिकाणी फॉर्म आपल्याला सबमिट करायचा. आणि जर आपल्याला काही माहिती भरण्याची आपली राहिली असेल तर ती माहिती आपण भरून घ्यायची. या ठिकाणी सेव्ह ॲज ड्राफ्ट या ऑप्शनला क्लिक करून ती माहिती भरून घ्यायची. किंबहुना सर्व माहिती जर बरोबर असेल तर या ठिकाणी आपण सबमिट या ऑप्शनला क्लिक करायचं आणि आपला फॉर्म या ठिकाणी पूर्णपणे सबमिट होऊन आपल्याला मुख्यमंत्री महिला
या ठिकाणी आपल्याला या योजनेचे पैसे आपल्या अकाउंटला पूर्णपणे येईल. परत आपण आपला फॉर्म सबमिट झाला की नाही हे जर आपल्याला चेक करायचं असेल तर आपण मेनू बारमध्ये जाऊन ॲप्लिकेशन या 3ऱ्या नंबरच्या ऑप्शनला क्लिक करू शकता. ॲप्लिकेशन मेड इयरलायर म्हणजे आपण जो ॲप्लिकेशन भरला आहे त्या ॲप्लिकेशनला आपण क्लिक करून या ठिकाणी आपण चेक करू शकतो. आपलं ॲप्लिकेशन भरलेलं असेल तर या ठिकाणी तो अप्रूव्ह झाला की नाही या ठिकाणी त्याबद्दलची माहिती आपण चेक करू शकतो. जर आपलं ॲप्लिकेशन या ठिकाणी पूर्णपणे भरला सबमिट झाला असेल तर आपल्याला अशा पद्धतीने आपल्या ॲप्लिकेशनचा नंबर येईल. आणि जर ॲप्लिकेशन सबमिट झाला पण पेंडिंग आहे, तो अप्रूव्हल झाला नाही, जेव्हा तो अप्रूव्हल होईल तेव्हा या ठिकाणी अप्रूव्हल असा ऑप्शन आपल्याला येईल. तर ॲप्लिकेशन भरल्यानंतर तो पेंडिंग दाखवल तर आपण काही घाबरायचं नाही. आपलं ॲप्लिकेशन आपण गव्हर्नमेंटला सुपूर्द केलेलं आहे आणि ते आता आपलं ॲप्लिकेशन भरून आपल्याला आपल्या अकाउंटवर ते पैसे येतील. तर आपल्याला सर्वांना हा फॉर्म कसा भरायचा सर्वांना आपल्याला कळलं असेल तर आपण आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.